नोकरी करणाऱ्या प्रत्येक नोकरदाराला कधी ना कधीतरी स्टेजवर जावेच लागते. आता ते स्टेजवर कशासाठी जावे लागते, तर स्टेजवर त्याला भाषण देण्यासाठी जावे लागते. नोकरदारांपैकी असे कित्येक जण आहे की ज्यांना कित्येक वेळेस, अनेक वेळेस, रोज एक दिवसाआड 2 दिवसावर स्टेजवर जावे लागते आणि भाषण द्यावे लागते. आणि सुरुवातीला त्यांना काही दिवस त्याचा थोडासा जरा सराव नसल्यामुळे त्रास होतो, अडचण निर्माण होते. परंतु एकदा सरावाने ते भाषण देण्यासाठी अगदी एक्सपर्ट होऊन जातात. मलाही असंच वाटायचं की आपण एक साधे कर्मचारी आहोत, एसटी मध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून आपण काम करत आहोत. आपल्याला कधीही स्टेजवर जाऊन भाषण देण्याची गरज पडणार नाही. परंतु मला सेवानिवृत्तीच्या दिवशी स्टेजवर जावं लागलं आणि त्या ठिकाणी भाषण द्यावं लागलं. कारण ज्यावेळेस आमचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा होता, सेवापूर्तीचा सोहळा होता, त्यावेळेस सेवापूर्तीच्या दिवशी सेवानिवृत्तांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे अचानक त्या स्टेजवर जाहीर करण्यात आलं आणि मला बोलवण्यात आलं की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आणि अशा वेळेस मला कुठलाही अनुभव नव्हता आणि मी घाबरून गेलो. अशा वेळेस नेमके काय होते माहितीये का? हातापायाला कापरे सुटते, हातपाय लटलट कापतात. स्टेजवर जातो मनुष्य, परंतु कुठलेही शब्द सुचत नाही. मी हिम्मत करून स्टेजवर गेलो, परंतु मला कापरे सुटले. काय बोलावे हेही मला सुचेनासे झाले आणि त्या ठिकाणी गोंधळून गेल्यामुळे मला माझ्यासारख्या काही मित्रांनी, समोरच्यांनी थोडा धीर दिला आणि त्या ठिकाणी भाषण कसे बोलावे, कसे करावे असे खुणेने सुचवले. मला धीर दिला आणि त्यानंतर मी एक मनोगत व्यक्त करण्यासाठी माझी तयारी दर्शवली आणि मी माझे मनोगत व्यक्त सुरू केले. मी इसवी सन 2017ला, म्हणजे 30 सप्टेंबर 2017ला मी सेवानिवृत्त झालो. आणि त्या दिवशी मी जे भाषण केले होते ते भाषण मला आजही लक्षात आहे. कारण मी ऐन वेळेवर कुठलाही अनुभव नसताना, कुठलीही पार्श्वभूमी नसताना, भाषणाचा कुठलाही अनुभव नाही, कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही सुद्धा मी ऐन वेळेवर जसे सुचेल तसे भाषण मी दिले आणि ते खूप लोकांना आवडले, सर्वांना आवडले. प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. ते मी कुठले भाषण दिले होते ते मला आजही आठवते आणि मी ते आज भाषण तुम्हाला या ठिकाणी मी परत या ठिकाणी मी भाषण देणार आहे. भाषणाच्या टायमाला ज्यावेळेस आपल्याला असे कसे घाबरल्यासारखे होईल, त्यावेळेस सुरुवातीला आपण प्रेक्षकांकडे नुसते असे बघायचे. आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला कुठलेही शब्द सुचत नाही, आपल्याला भीती वाटते, आपण घाबरलो असे दाखवायचेच नाही. थातूर मातूर कशी तरी हिंमत तयार करायची, कशी तरी हिंमत बांधायची आणि भाषणाला सुरुवात करायची. तर मी त्यावेळेस कसे भाषण केले मी तुम्हाला आता या ठिकाणी दाखवतो, ऐका. तर मग त्यावेळेस केलेले 2017ला केलेले भाषण मी आता या ठिकाणी करून दाखवतो. आपणापैकी सर्वांनाच नक्की आवडेल असे मला वाटते. आणि ते भाषण ऐकल्यामुळे कदाचित आपल्यालाही सुद्धा तसे भाषण करण्याची जर वेळ आली ऐन वेळेवर, तर आपल्याला सुद्धा हे भाषण उपयोगी पडू शकते. करिता हे भाषण एकदा आपण मनपूर्वक ऐका. तर सुरुवात करूयात. आदरणीय अध्यक्ष महोदय, माझे सर्व मार्गदर्शक अधिकारी, माझे लाडके सहकारी मित्र आणि येथे उपस्थित असलेले माझे कुटुंबीय आणि स्नेहीजन,
आज माझ्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक क्षण आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपल्या लाडक्या एसटीमध्ये सेवा करतानाची ही 30-35 वर्षे कशी उलटून गेली हे समजलेच नाही. आज मी या लालपरीच्या सेवेतून अधिकृतपणे निवृत्त होत आहे. जेव्हा मी या विभागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर आजचे नाव आहे, त्यावेळेस औरंगाबाद हे नाव होते, कंडक्टर म्हणजे वाहक म्हणून रुजू झालो, तेव्हा मनात थोडी भीती होती आणि खूप उत्साह होता. खांद्याला तिकिटाची बॅग लावून प्रवाशांच्या सेवेसाठी उभे राहणे हे केवळ काम नव्हते, तर तो एक धर्म होता. ऊन वारा पाऊस किंवा सण उत्सव असो, घरादाराची चिंता सोडून आपण प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यासाठी रात्रंदिवस झटलो. प्रवासात अनेक प्रकारचे लोक भेटले. कधी कोणाशी वाद झाले तर कधी कुणाकडून खूप प्रेम मिळाले. बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तिकीट देताना त्यांच्याशी जोडले गेलेले नाते आजही मला आठवत आहे. तिकीट फाडताना तिकिटाची जी कटकटकट, पंचिंग मशीनने तिकीट करताना कटकटकट आणि प्रवाशांना संभाषण करताना, गाडी मागे घेताना वाजविलेली शिट्टी आजही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. माझ्या या प्रवासात माझ्या चालक म्हणजे ड्रायव्हर बांधवांनी दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही. रस्ता कितीही खडतर असो, आपण एकमेकांच्या विश्वासावर गाड्या वेळेत पोहोचवल्या. आगारातील मेकॅनिक मित्रांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. नोकरी करत असताना कुटुंबाला पुरेसा वेळ देता आला नाही, सणवार एकत्र साजरे करता आले नाहीत, पण तरीही माझ्या पत्नीने आणि मुलांनी मला नेहमीच समजून घेतले आणि साथ दिली. आजपासून मी त्यांना पूर्ण वेळ देणार आहे याचा आनंदही आहे. शेवटी इतकेच म्हणेन की एसटीतून मी निवृत्त होत आहे, पण या लालपरीशी असलेले माझे रक्ताचे नाते कधीच तुटणार नाही. प्रवासात कोणाचे मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आपण सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे ऐन वेळेवर सुचलेले भाषण मी स्टेजवर खंबीरपणे दिले आणि माझ्यासोबत बरेच लोक रिटायर झाले होते. अधिकारी वर्ग होता, काही बाकीचे जे सेवेत कर्मचारी होते तेही होते. त्यांनाही हे खूप भाषण आवडले आणि त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या आणि मला खूप आनंद वाटला. आपण सर्वांना मी त्यावेळेस केलेले भाषण कसे वाटले ते अवश्य कळवा. नक्कीच आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे. आणि मी जो हा भाषणाचा नमुना या ठिकाणी सादर केलेला आहे हा आपल्याला नक्कीच आवडेल. आणि ज्यांची कधी समजा आता परत म्हणजे भाषण करण्याची गरज असेल, कधीतरी ज्यावेळेस आवश्यकता पडेल, अशा वेळेस हे भाषण नक्कीच आपल्या उपयोगी पडेल असे मला वाटते. तर पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.